शाले काय करतेस ग? विणकाम हो, डोहाळ जेवणाच्या आधीच संपायचं होतं बघा. संपून टाकते. मला थोडं बोलायचं होतं तुझ्याबरोबर. काय? सध्याची तुझं काही बोलणं झालं का ग? नाही म्हणजे मंजिरीला घरला कधी पाठवणार काय सांगितलं का त्यानं? काहीच बोलणं झालं नाही हो. मी नेत्राला फोन केला होता तर ती म्हणाली की मंजिरीची तब्येत बरी आहे आता, आज उद्या डिस्चार्ज देतील. खरं सांगू का, सत्यजित हॉस्पिटलला जाऊन आल्याशिवाय आपल्याला काहीच नक्की कळणार नाही. काल ह्यांनी जो तमाशा घातला त्याबद्दल बोलायला तरी सत्यजित कुठे भेटलाय मला. होता मेला कशा पायी त्या सत्याच्या वाटेला जातो कुणास ठाऊक. तो किती घालून पाडून बोलते, पण चांडोळाला लाजच नाही. पुन्हा पुन्हा जातो तिथं. एखादा स्वाभिमानी असता तर तोंड काळ केलं असतं त्यानं, पण यो निर्लज्ज तिथंच दारू पीत बसला. स्वाभिमान, दया, माया, प्रेम या शब्दांचे अर्थ माहीत असायला लागतात त्यासाठी सासूबाई. शाले हो, आतापर्यंत मी ह्यांच्याबद्दल कधीच कुणाकडेच काहीच बोलले नाही. तरुणपणी सुद्धा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन केला. का? चार चौघांमध्ये आमची अब्रू जाऊ नये म्हणून, कुणी आम्हाला हसू नये, कमी लेखू नये म्हणून. पण आज बोलते, सत्यजित यांचा द्वेष करतो, यांचा राग करतो, ह्याला कारण यांची ही असली वृत्तीच आहे. हा माणूस म्हणजे माझ्या आणि सत्यजितच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे. शाले अगं ठाव आहे का मला, तू आता शांत हो बर. शांत हो. कशी शांत होऊ मी? कशी शांत होऊ सांगा ना. सध्या सत्यजित कुठल्या मनस्तापातून जातो यांना माहित नाहीये का? तरी सुद्धा त्याच्याजवळ जाऊन हे असला त्रास द्यायचा त्याला, हे असलं बोलायचं ह्यावेळी. ज्या मुलीनं कधी कोणाचं वाईट इच्छिलं नाही, कधी कोणाबद्दल ती वाईट बोलली नाही, तिच्या मरणावर टपलेत हे. शी. दारू ढोसली असेल मेल्यानं. दारूच्या नशेतच मनातलं ओकतो माणूस. ह्यांच्या मनात कुणाकुणाबद्दल काय काय गरळ आहे ना, ते कळलं आपल्याला कालच. अजय अजय बा कुठेतरी गेला. कुठे गेला ते ठाव नाही, पण मी सकाळच्याला उठलो तेव्हा तो कुठेतरी निघाला होता. मी विचारलं बी कुठे चालला म्हणून. मग काय म्हणला? तर तो म्हणला चाललोय मी इथून. तुमच्या समधींच्या उरावर बसायला परत येणार असं पण म्हणत होता तो. म्हणजे अजून मी भोग संपले नाही म्हणायचे नशिबातले. या मेल्याचा मुर्दा जाऊन कुठेतरी पडला असता ना तर लई बरं झालं असतं. सासूबाई त्याच्या पुढ्यात नको. अगं पण शाले, शाले जा, या पोराला काहीतरी खायला दे. काळधन उपाशी असेल. जा रे, स्वयंपाकघरात जा. चारुवंश असतील ते देतील तुला खायला. जा. परमेश्वर माझ्या पोराचं रक्षण कर. सत्यजित हे बघ, मी नवीन गेम डाउनलोड केला, खूप मस्त आहे. गेम? तुला काय गरज आहे ग गेम डाउनलोड करायची? त्या सुहासच्या जीवाशी खेळतेस तेवढं पुरेसं नाहीये का? काय प्रकार काय चालवलायस तू? आणि त्याला कुठल्या प्रश्नांची उत्तर देणं अपेक्षित आहे? मी एक एक करून प्रश्न विचार सत्यजित, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. माझ्या समोर ही नाटकं नाही करायची. माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला. हो मी देतेच आहे, मी नाही म्हणालेच नाहीये. सत्यजित तू ना सगळं सुहासला सांगून टाक. तो बिचारा ना खूप कन्फ्युज्ड आहे. आणखी नाही, त्याचं आणि माझं लग्न का होत नाहीये याचं कारणही त्याला सांग. त्याचा बिचाराचा ना एक प्रॉब्लेम आहे, त्याला गोष्टी पटकन समजत नाही. नाहीतर तू सगळं रामायण त्याला सांगशील आणि शेवटी तो विचारेल रामाची सीता कोण म्हणून. तुला ही सगळी मस्करी वाटते ना प्रिया? आणि तसंही
तुला जे हवंय ते द्यायला मी तयार आहे. एक साधी सोपी अट घातली होती, सुहासशी लग्न कर, त्याच्या पुढच्या रात्री तुला जे हवंय ते मिळेल. पण तुझाच आडमुठेपणा नडतोय. तू खूप हुशार आहेस हे मी मान्य करते, पण समोरचा सुद्धा मूर्ख नाही. प्रत्येक वेळी तुझ्या मताप्रमाणे सगळं होणार नाही. कधी कधी समोरच्याची मतं सुद्धा महत्वाची असतात. प्रिया, सध्या परिस्थिती काय आहे आणि तू काय वागतेस याचं भान तरी ठेव जरा. तेच तर मी म्हणतेय, परिस्थिती ऑलरेडी एवढी कॉम्प्लिकेटेड आहे. तू आयुष्य का सोपं करून घेत नाहीयेस? हे बघ सत्यजित, आता तर मंजिरी सुद्धा कुठलेही प्रश्न विचारायच्या अवस्थेत नाहीये. आपल्यासाठी मैदान मोकळं आहे. तू एवढ्या खालच्या पातळीवर पडशील असं कधीही वाटलं नव्हतं. प्रेम प्रेम माणसाकडून काहीही करून घेऊ शकतो. शी. साहेब साहेब एवढा वेळ झाला, एक शब्दही बोलला नाही. काय बोलायचं? ढोळकरने आपलं एवढं नुकसान केलंय, त्याचं काहीतरी नुकसान केलं पाहिजे, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी कल्पना शक्तीला चालना दिली पाहिजे. दिली पाहिजे की नाही? म्हणून दादासाहेब, कल्पनाशक्तीला चालना द्यायला सोबत माणसंही तशीच असावी लागतात. या अशा आडाड्यांचा घोळका घेऊन कोणी जग जिंकण्याची स्वप्न नाही बघू शकत, नाही का? त्यासाठी शूरवीरच लागतात. तुमचा हा शूरवीर आशिष तुमच्या सेवेत हजर आहे दादा. दादा ओळखलत का मला? मी आशिष, तुमचा शूरवीर आशिष. काय झालं, असं का बघताय माझ्याकडे? मंजिरी मंजिरी गप ना. आत्ता एवढं सगळं सलग बोललो, तुला कळलं नाही का मी वेडा नाही? भाजलं दादासाहेब. अहो मी आत्ताच काय, पण मी कधीच वेडा नव्हतो. कधीपासून मी असा हा ठणठणीतच आहे. आणि हा काय तुमच्या तांबडे बाबांचा वगैरे चमत्कार नाहीये, ही माझी हुशारी आहे. साहेब मी सांगितलं होतं याच्याविषयी. शूरवीर आशिष, वेलकम बॅक. फसवणूक फसवणूक आमची. संताप संताप. सगळे तांबडे बाबाची आणि आमची दोघांची फसवणूक केली या माणसानं. याला पनिशमेंट टाइम नको? नाही. त्याला पनिशमेंटची आवरावर तयारी सुरू करा. नाही दादासाहेब, प्लीज प्लीज माझं ऐकून तर घ्या. बोला. अहो मी हे सगळं केलं तुमची फसवणूक करण्यासाठी नाही केलं, तर सत्यजित मुधोळकरचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हाच माझा मूळ हेतू होता. आणि प्लीज तुम्ही माझ्या हेतूबद्दल शंका नका घेऊ.
कारण तसं घडलं नाही, हा भाग वेगळा नाही. हे बघा, हवं तर मला मारा, पण निदान माझं थोडं ऐकून तरी घ्या. दादासाहेब, मला जर तुम्हाला फसवायचं असतं ना, तर मी स्वतःहून इथे तुमच्या समोर चालत आलो नसतो. प्लीज माझं ऐकून घ्या, कारण ह्यात तुमचाच फायदा आहे. बोला. माझ्या डोक्यातला मास्टर प्लॅन तुम्हाला सांगायचा. नाही, त्यांची काही काळजी करू नका. संख्या आमचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांच्या तोंडातून बातमी बाहेर जायच्या आधी त्यांची डेड बॉडी या घरातून बाहेर जाईल, यावर त्यांची पूर्ण निष्ठा आहे. मोकळेपणानं बोला. नाही, मान्य आहे तुमचं, पण तरीही माझा स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास नाही. तुमच्या या सहाय्यकावर कसा ठेवू? नियमांना अपवाद असतात शूरवीर. मोकळेपणानं बोला. मला दादासाहेब, माझं असं म्हणणं आहे की हा जर मास्टर प्लॅन तू सांगितलास तसा अंमलात आला तर तांबडे बाबा तुला 100 वर्ष जगायची मुभा देते. आणि समजा फसला प्लॅन, आजच मर्डर, आजच अंत्यविधी, लगेच शोकसभा, शोकसभेचं जेवण आमच्याकडून फिक्स. मान्य, सगळं मान्य. हॅलो. हा आई. हा सत्या, अरे तू भेटून आलास का डॉक्टरांना? काय म्हणाला डॉक्टर? सगळं काही ठीक आहे का? हो, मी आता डॉक्टरनाच भेटून येतोय. डॉक्टर म्हणतात काळजीचं काही कारण नाही. इनफॅक्ट आता मंजिरीला डिस्चार्जही देतात त्या. त्यांनी आता फक्त एवढंच सांगितलंय की मंजिरीची जरा जास्त काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या म्हणतात तुमचं घर खूप मोठं आहे, त्यामुळे तिला आता एकटं सोडू नका. म्हणजे ती उद्या तिच्या बेडरूम मध्ये एकटीच असेल आणि काही झालं तर जवळ पाहिजे कोणतरी तिच्या सतत. हो, अरे मी स्वतः जातीने तिची काळजी घेईन सत्या. आणखीन काही? अजून काही म्हणजे असं विशेष काही नाही आई. त्या एवढंच म्हणाल्या की आता बाळ जितकं जास्त आईच्या पोटात राहील तितके त्याचे सर्व्हायव्हलचे चान्सेस. सर्व्हाइव्ह करू शकेल म्हणजे? नाही आई, म्हणजे अगं म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली तरी बाळ जितकं जास्त मंजिरीच्या पोटात राहील तितकं ते जास्त सुदृढ होईल, एवढंच म्हणायचं होतं त्यांना. हे बघ मंजिरी आता सुखरूप आहे आणि मी तिला थोड्या वेळातच घेऊन घरी येतोय. बरं, आता बाकीचं सगळं आपण घरी आल्यावर बोलू. ओके? हो. चल बाय. चला 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 चला. अहो, तुम्ही डॉक्टरांना भेटायला गेला होतात ना? मग काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाल्या तुमच्या बायकोनं खूप घेतला आमचा पाहुणचार, तिला घरी घेऊन जाता. मस्करी करू नका ना. अगं असंच म्हणाल्या. तुम्ही नीट सांगणार नाही आहात का मला काय म्हणाले ते? ठीक आहे, मग मी तुम्हाला विचारणारही नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही. आणि राग खूप लवकर येतो ना तुला, नाकावरच असतो तुझ्या राग हल्ली. म्हणजे तुमच्याच सारखी झाली. आणि मी तुझ्यासारखा झालोय, गरीब बिचारा शोषिक. काय? आता पटकन सांगा नाही तर मी खरंच रागवी ना. अच्छा, म्हणजे इतकं वेळ तू खोटं खोटं रागवली का? प्लीज आता तुम्ही सांगणार आहात की? अगं काही नाही, नेहमीच तुमच्या बायकोची खूप काळजी घ्या, सक्तीचा आराम करायला सांगा. आणि हा, त्यांनी एक गोष्ट सांगितली जे माझ्या खूप पत्थर पडली. काय? त्यांनी असं सांगितलं की 1 मिनिटासाठी सुद्धा आता तुम्हाला तुमच्या बायकोला एकटं सोडता येणार नाही.
मी ठरवलं यावेळी डॉक्टर पेंडसेंच्या ऑर्डर तंतोतंत पाळायच्या. त्यामुळे आतापासूनच आपण एक्सक्यूज मी. अरे या ना, या. म्हटलं जाऊन मंजिरीताईंना भेटून यावं. कशा आहात मंजिरीताई? कसं वाटतंय आता? मी ठीक आहे. म्हणजे अगं कालही या आल्या होत्या. इनफॅक्ट काल या बराच वेळ थांबल्या होत्या. हो का? थँक्यू. अरे ते थँक्यू कशासाठी? मला थांबावंसं वाटलं. इनफॅक्ट वेळ होता म्हणून थांबले. तुमच्यासाठी. ओ गेट वेल सून. छान आहेत नाही फुलं? थँक्यू. अहो परत थँक्यू कशासाठी? मला आवडलेत फुलं म्हणून कॉम्प्लिमेंट दिली फुलांसाठी. मंजिरीला आत्ताच डिस्चार्ज मिळाला. हो का? हो मग बरं झालं मी आले ते. नाहीतर चुकामुक झाली असती. नसती झाली. चुकामुक नसती झाली. यांनी कळवलं असतं ना तुम्हाला फोन करून. मग त्यानिमित्ताने तुम्ही घरीही भेटायला आला असतात मला. हो ऑफकोर्स नक्कीच आले असते. मंजिरी मी जरा आलो जाऊन. पेपर वर्क पूर्ण करायचं ना. तुम्ही ओ या नो प्रॉब्लेम. डोंट वरी मिस्टर मुधोळकर. मी थांबते मंजिरीताईंजवळ. तुम्ही जा. नाही मी असं म्हणत होतो की तुम्ही. इट्स ओके मिस्टर मुधोळकर. खरंच काही प्रॉब्लेम नाही. आलो. बसा ना. मग झालं तुमचं सुरू? हा काम? तुम्ही यांच्या बिझनेस क्लायंट आहात ना? ओ हा या. ऍक्च्युली लवकरात लवकर काम सुरू व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण मिस्टर मुधोळकरांचं अजून नीट काही ठरत नाही. ओ नाही होईल सुरू. कसं आहे सगळ्या गोष्टींसाठी योग जुळून यायला लागतात ना. हो खरंय. योगच जुळून यायला लागतात. हॅलो. अरे अरे वा. माझा फोन प्रिया तू लगेच उचललास. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी मुद्दामून तुझा कॉल रिसीव्ह करत नाही. तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं हो ना? नाही प्रिया मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे जेव्हा केव्हा मी तुला फोन करतो तेव्हा एकतर तुझा फोन स्विच ऑफ असतो किंवा तुझा फोन तुझ्या जवळ नसतो. तर त्यामुळे आपलं बोलणं होत नाही. आणि टुडे वी जस्ट गॉट कनेक्टेड इमिजिएटली. एवढंच म्हणायचं होतं मला. ही अशी शालजोडीतली मारून पुन्हा माझी समजूत काढायला जातोस ना त्याचं फार कौतुक वाटतं मला. कसं जमतं रे तुला असं अचानक एक्सप्लेनेशन देणं? आपण मुद्द्याचं बोलूया प्रिया. मी मंजिरीची चौकशी करायला फोन केला होता. आय एम सॉरी टू से पण तू चुकीचा नंबर डायल केलाय. तू सत्यजितला फोन करायला हवास.
कारण मी काय मंजिरीची नच नाही ना. प्रिया, तू माझ्याशी असं का बोलतेस? तू पाहिलंस का आपल्यामध्ये आता काय परिस्थिती आली? आपल्याला एकमेकांशी बोलण्यासाठी कारण शोधावी लागतात. तुला आता माझ्याशी बोलण्याची इच्छा नाहीये का? सुहास, हे जे न जोडलेलं नातं होतं ना, त्याला तोडायची सुरुवात तूच केली. मान्य आहे प्रिया, मान्य आहे. पण ते पुन्हा जोडण्यासाठी पुढाकार सुद्धा मीच घेतोय ना आता. म्हणजे आता पुन्हा तुला हवं तसंच होणार ना सगळं? मी काय खेळण्यातली भावली वाटले तुला? कंटाळा आला टाकून दिली, मनाला वाटलं चावी देऊन उभी केली, मग भावली काय तयारच आहे नाचायला. सुहास, मी तुला या आधी सांगितलंय, तुला ज्या प्रश्नांची उत्तरं हवीत ती सगळी उत्तरं तुला सत्यजित देईल, मी नाही. भाऊजींचा काय संबंध आपल्या रिलेशनशी? आणि बाय द वे, तरीही मी त्यांना विचारायला गेलो होतो. त्यांनी मला काहीच उत्तर दिलं नाही. पण तरी माझ्याकडे काहीच उत्तर नाही.